एवढी मेहनत करतात, त्यामुळे दोन्ही संघ हे तुल्यबळ आहेत. सांगता येणार नाही, जो संघ चांगला खेळेल तो नक्कीच फायनल मारेल यात काही शंका नाही. दोन्ही संघाचा होम ग्राउंड आहे. तर नक्कीच आपण इथे पाहतोय फायनलचा सामना शिवनेरी आणि तोरणा यांच्यामध्ये ही लढत आपण पाहतोय. 5 षटका आणि 5 गोलंदाज. चला मॅच ऑन करा, मॅच ऑन करा. 5 षटका आणि 5 गोलंदाज. सलामीची जोडी सरकले शिवनेरी आणि तोरणा यांच्यामध्ये होणारी फाईट मॅच. किरण सरकला किसन. फायनलची मॅच. एकदा जोरदार टाळ्या. राजीव गांधी मैदान प्रीमियर लीग 2024 फायनलचा सामना. 5 षटका. कुणाचं पारडं जड असेल? आघाडीची जोडी सरकले मैदानावर. किसन आणि त्यानंतर किरण. चला टीम मीटिंगची यानंतर परवानगी नाही. पाहायचे सिरीजच्या रेसमध्ये कोण असेल, बॅट्समनच्या रेसमध्ये कोण असेल, बॉलर कोण असेल, बेस्ट फिल्डर कोण असेल, हे चित्र सुद्धा आपण इथे पाहणार आहोत. सर्व आमचे दानशूर दाते पुरस्कर्त्यांचा धन्यवाद देऊया. सिंहगडचे संघ मालक भगवान शेठ गायकवाड यांचा संघ जरी पराभूत झाला मात्र त्यांच्या संघानं आज चांगला खेळ केला. आज आपण पाहतो शिवनेरी आणि तोरणा. स्पीडअप असू द्या, स्पीडअप असू द्या, स्पीडअप असू द्या, लक्ष असू द्या. आपण आपल्याला सामना थांबवायचा नाहीये. आघाडीची जोडी सरकली आपण जरूर पाहतोय. 4:46 4:46. 4:46. 5 षटकं 5 गोलंदाज. एक गोलंदाज 40+. एक गोलंदाज 40+ असेल. आणि आता गोलंदाजी करणारा संघ आपण जरूर पाहतोय शिवनेरी. किरण आणि किसन. गोलंदाज शशिकांत. रमेश सर काय अंदाज आहे 5 षटकामध्ये किती धावा सेट होऊ शकतात? नक्कीच 80+ टार्गेट द्यायला लागेल. 70+ तर व्हायलाच पाहिजेत. तर तितकीच महत्त्वाची जोडी आहे ते किसन आणि किरण यांची. हे जर मैदानात 3-4 ओव्हर जर राहिले तर नक्कीच 70-80च्या वरती टार्गेट भेटेल. सामना चालू झालाय. किरण यांनी उंचार मारण्याचा प्रयत्न. सुंदर चटून झाला चेंडू आणि मला वाटतं 2 धावा पूर्ण केल्यात किरण यांनी. संघासाठी 2 धावांमध्ये भर झाली आहे. संघाची धावसंख्या होत होती 2. गच्चा क्षेत्ररक्षण म्हणायला लागेल जितेकर यांचं, परंतु धावसंख्येत मात्र काही बदल होत नाही. 2च धावा आल्यात. बघूया किसन आणि किरण यांची जोडी मैदानात आहे. या अगोदरच्या मॅचमध्ये किरण आणि किसन यांनी नाबाद खेळ केली होती आणि आपल्या संघाला फायनलमध्ये पोहोचलेलं होतं. तेच आता ही जोडी मैदानात त्यांचा सामना करतात ते जितेकर. उंचार मारायला प्रयत्न मात्र हुकला. निर्धाव चेंडू टाकतात ते जितेकर. सुंदर चेंडू. किरण यांना काही समजलं नाही आहे. 5 ओव्हरची मॅच आहे. लक्ष असू द्या. आणि 5 बॉलर काढायचे आहेत. हा सामना जो चाललाय तो फायनल आहे. उशिरा आलेल्या प्रेक्षकांसाठी सुंदर चेंडू. सुंदर क्षेत्ररक्षण. कोणत्याही प्रकारची धाव काही मिळत नाही आहे. आणि सुंदर चेंडू टाकण्याचे यश होते ते जितेकर यांना. फायनलचा सामना चाललाय. दोन्ही संघ अतिशय तुल्यबळ आहेत. त्याच्यामुळे सामन्यामध्ये नक्कीच मजा येणार आहे बघायला प्रेक्षकांना. उंचावर मारण्याचा प्रयत्न आणि सीमारेषाच्या बाहेर षटकार. किरण यांच्या बॅटमध्ये आलेला पहिलाच हा षटकार. धावसंख्येत वाढ होती 6 ने. धावसंख्या होत होती 8. मी पहिलेच म्हटलं होतं किरण आणि किसन अतिशय नावाजलेले फलंदाज आहेत. त्यांचं हे होम ग्राउंड आहे. त्यामुळे त्यांचा हा खेळ बघण्यासाठी प्रेक्षक अतिशय उत्सुक आहेत. बघूया नक्कीच
हा जो सामना आहे तो अटीतटीचा होणार आहे. ते तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण करावं लागणार आहे, तितकीच चांगली गोलंदाजी करायला लागणार आहे. बघूया. धाव संख्या आहे ती 8. किरण वैयक्तिक 8 या धावसंख्येवर खेळतात. पुढचा चेंडू उंचावण्याचा प्रयत्न आणि हा मात्र सीमारेषेवर षटकार. 6 धावांसाठी धावसंख्येत भर पडते ती 6. धावसंख्या होत होती 14. किरणाच्या बॅटमधून पुन्हा एकदा षटकार आलाय. धावसंख्या वैयक्तिक आहे ती किरण यांची 14. संघासाठी 14 धावसंख्या. किरण यांनी खरोखर सुंदर गोलंदाजी करतात. किरण आणि किसन यांना अजून काही संधी मिळाली नाहीये, परंतु गरजच नाहीये, कारण किरण यांच्या बॅटमधून षटकारांची आतषबाजी होते. नक्कीच किरणची बॅटिंग आपण पाहिली आतापर्यंत सर 2 षटकार आले. वैयक्तिक योगदान त्याचं पाहिलं तर आतापर्यंत खेळतो वैयक्तिक 14 या धावसंख्येवर. गुड बॅटिंग, प्युअर बॅटिंग किरणची आपण पाहतो. शशिकांत सुरुवातीचे 3 चेंडू चांगले फेकल्या. अनुभव प्रचंड त्यांच्याकडे आणि त्यांना थोडं मार्गदर्शन करताना कारण समोर किरण आहे जो सुद्धा एक आक्रमक फलंदाज आहे आणि एका बाजूला किसन आहे तो सुद्धा तेवढाच बलवान फलंदाज आहे. मॅच पाहायला मजा येणार आहे. शशिकांत फर्स्ट ओव्हर पॉवर प्ले. ताकदीचा प्रचंड वापर. लॉंग ऑफला चेंडू गेलाय. 1 धावेने संघ पुढे सरकेला आणि या एका धावेनं किरण पोहोचलाय सर. वैयक्तिक 15 आणि संघाची धावसंख्या सुद्धा 15 आहे. किरणचं योगदान पहिल्या षटकामध्ये खूप चांगलं पाहायला मिळालं. सुरुवात आता मात्र बॅटिंग करणारा तोरणा संघासाठी चांगली आहे. शशिकांतच्या पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 15 धावा. टीम मिटिंगची परवानगी नाहीये. टीम मिटिंगची परवानगी नाहीये, लक्ष असू द्या. निलेश आला ओव्हर नंबर 2. निलेश आला ओव्हर नंबर 2. धावसंख्या धावफलकावर येते 15. हा चेंडू लॉफ करण्याचा प्रयत्न बॅटवर आला नाही, मात्र तिथे संधी जरूर मिळाल्या. 15 धावांनंतर हा येतो नशिबाचा चौकार. या धावा रमेश सर खूप महत्वाच्या असतील, कारण आता मागचा सामना पाहिला तो एकतर्फी, त्याच्यापूर्वीचे सामने एकतर्फी पाहिले. सकाळी टफ मॅच आपण पाहिला, मात्र फायनल कशी होईल यावर सर्वांना उत्सुकता आहे. म्हणून तर मी म्हटलं मगाशी की पहिला ह्याच्या अगोदरचा जो एक फायनल आला होता त्याच्यामध्ये 4 बाउंड्री सोडल्या होत्या. मला वाटतं आशू यांच्या ती मॅच होती आणि त्या 4 ज्या बाउंड्री होत्या त्या नक्कीच त्यांना मॅच विनिंगसाठी कारणीभूत ठरल्या. आणि अशी जर त्याच्या क्षेत्ररक्षण आलं तर नक्कीच ते म्हणजे क्षेत्ररक्षण चांगलं नाही आहे आणि ते स्कोअरसाठी भयानक आहे. नक्कीच मॅच कडे लक्ष वेधतो आपण. क्षेत्ररक्षणाला क्रिकेटमध्ये खूप महत्त्व दिलं जाते. बघा, थ्रो खराब बॅकअप करत असताना याच मैदानावर हे खेळाडू सराव सुद्धा करत असत, कसून मेहनत करतात. सकाळी अगदी सकाळमध्ये त्यांची प्रॅक्टिस आपण पाहतो. आतापर्यंत निलेशने 2 चेंडू फेकलेत, 5 धावा दिल्यात. किरण खेळतो वैयक्तिक, आतापर्यंत त्याचं योगदान पाहिलं तो एकटा खेळतोय. वैयक्तिक 20 वर स्वतः खेळतोय, म्हणजे एकट्याने धावा बनवल्यात किरण यानं. किरण टू निलेश. चला, वेळ घेऊ नका, स्पीडअप, लक्ष असू द्या, स्पीडअप ठेवा. धावसंख्या धावफलकावर 20. शरीराचा वेध घेणारा अपील मध्ये उत्साह, धाव घेण्याची तयारी, दबाव तंत्राचा वापर. पहिल्या षटकामध्ये 15 आल्या, यानंतर सेकंड ओव्हर. क्रिकेटमध्ये छोटे छोटे क्षण खूप महत्वाचे असतात. वैयक्तिक किरण 20 वर खेळतोय, जिथे संघ सुद्धा मजबूत परिस्थितीमध्ये, आणि फायनल मध्ये तुम्हाला झोकून द्यावं लागतं. फायनल मध्ये इम्पॉर्टंट खेळी असते. फायनल मध्ये खेळाडू कसा खेळला ही चर्चा वर्षभर होत असते, आणि फायनलच्या सामन्यामध्ये खेळणं सुद्धा तेवढं महत्वाचं असतं. निलेश खोदून काढला चेंडूला, मिड ऑन कडे धाव घेण्याची तयारी. बघा, एका बाजूला नकार दिलाय किरणने, नकार. त्याला त्याच्या खेळावर विश्वास आहे. किसन सुद्धा थांबण्यास तयार नाहीये. 5 षटक 5 गोलंदाज, हा आता रूल्स कंटिन्यू असेल.
यश स्पोर्ट्सचा धन्यवाद देऊया. 70-70 स्पोर्ट्सचे आपण धन्यवाद देऊया. त्यानंतर आमची ट्रॉफीचे स्पॉन्सर स्पोर्ट्स सायकलचे स्पॉन्सर अविनाश पाटील आणि विचुंबेचे आणि आमचे ट्रॉफीचे स्पॉन्सर त्यांचा सुद्धा आम्ही धन्यवाद देतो. नेक्स्ट बॉल एज लागते आणखीन एक गुड लक आणि लॉंग स्टॉपला चेंडू गेला. आणखीन एक दणदणीत चौकार आणि जरूर पाहिलं आपण या चौकाराच्या मदतीनं संघ पोहोचलाय 24. तर रमेश सर बघा या दोन चौकाराने एक वेगळी कलाटणी दिली आणि आता संघ मजबूत परिस्थितीमध्ये तोरणा. नक्कीच सर गचाळ क्षेत्राने नक्कीच फायदा उठवताना दिसत आहेत ते तोरणा संघ. सुंदर गोलंदाजी तर नक्कीच सुंदर म्हणायला लागेल परंतु क्षेत्ररक्षण त्यांची क्षेत्ररक्षण जे करतात ते काही बरोबर त्यांना साथ देत नाही आहेत. त्याच्यामुळेच निलेश यांची खराब गोलंदाजी होताना दिसते. पुन्हा एकदा निलेश यांचा सुंदर चेंडू आणि खरंच निलेश यांचा सुंदर चेंडू. किसन यांना काही समजत नाही आहे परंतु क्षेत्ररक्षण मात्र गचाळ झाल्यामुळे निलेश यांची थोडीशी मागणी गोलंदाजी म्हणावं लागेल. नक्कीच चला टीम मीटिंगची परवानगी नाही. 24-24 धावफलकावर धावायच्या 24 इंडिव्हिज्युअल परफॉर्मन्स कडे जाऊया. स्ट्राईक रेट 8 बॉल मध्ये 20 वर खेळतो किरण. किसन 4 चेंडू मध्ये 4चा सामना. ऑन एन ॲव्हरेजचा विचार आपण इथे केला तर किरणनं जे योगदान दिलं ते संघासाठी चांगले राहिले. आतापर्यंत 24 धावा धावफलकावर. 4:56 झाले. चला स्पीडअप असू द्या. वेळ आपल्याकडे नाहीये कारण बक्षीस समारंभाचा कार्यक्रम सर्वांच्या उपस्थितीमध्ये आपल्याला पार पाडायचे आणि राजीव गांधी मैदानाची प्रीमियर लीग यानंतर आमचे काही प्रतिनिधी थोडा आज संडे एन्जॉय करणार आहेत. मात्र उद्या सकाळी सुद्धा त्यांना प्रॅक्टिसला यायचं. उद्या सकाळी प्रॅक्टिस असेल. काही मेंबर सांगतात का उद्या कोण नाही येणार. नाही सर संडे मंडेला सगळं सुट्टीच असते. आमचा सुट्टीचा दिवस असतो. त्याच्या मागचं कारण काय. संडेला काही बिझी शेड्यूल असतं. संडेला आमच्या मॅचेस असतात कंटिन्यू म्हणजे 2 ते 3 आमच्या मॅचेस आम्ही इथे खेळतो 12-12 ओव्हरच्या. त्याच्यामुळे मंडेला मोस्टली आमची सुट्टीच असते. पण संडेला रात्री नंतर पण काही कार्यक्रम असतात अशी सुद्धा माहिती मिळाली. नाही तसे आमचे प्लेयर एकदम सज्जन आहेत त्याच्यामुळे नाईटचा कारण ते सोडून द्या पण एक दिवस सुट्टी म्हणून आम्ही हे घेतो. तर नक्कीच आणखीन काही मेंबर्सना आतुरता लागले का कधी फायनल संपते. आजचा प्रोग्राम आपल्याला करायचा आहे संडे. तर ढाबे बुक केले का ही सुद्धा माहिती मिळाली. 24-24 बघा एकदा सायंकाळ झाली ना रमेश सर का काही ना ते अट्रॅक्शन होतं आणि काही आमचे मेंबर्स हे दुपारीच फुल ऑन झालेत. मॅच कडे लक्ष वेधूया. मनोरंजन हा लॉफ्ट कट केलाय. पॉवरफुल शक्तीचा अभाव. ओ गुड कॅच. ही विकेट महत्वाची होती. किसनला मैदानावर थांबणं हे महत्वाचं होतं आणि तो झाला आणि किरण बाद झालाय. किसनचं थांबणे इम्पॉर्टंट आहे मात्र किरण बाद झाले. ज्या किरणनं चांगली सुरुवात करून दिली होती बॅटिंग करताना तोरणा संघाला आपण जरूर पाहतोय. तोरणा संघाला इथे मिळतो पहिला धक्का. 24 धावा धावफलकावर. रमेश सर अनेक 40+ चे सुद्धा खेळाडू ते सुद्धा सकाळी सराव करत असतात आणि आपण प्रामुख्याने पाहिले तर 1, 2, 3, 4 खेळपट्टे आम्हाला दिसतात. कसा सरावाचं एकंदरीत नियोजन असतं हे सुद्धा आम्हाला ऐकायला आवडेल. सर नक्कीच मी इथं थोडंसं करेक्शन करेन. 40+, 48+ पण आहेत खेळाडू इथं. 48+ खेळाडू पण नक्कीच खेळण्याचं वातावरण असतं. कुठल्याही प्रकारचं टेन्शन नसतं. कोणाला बॉल लागला तरी सगळे प्लेयर्स धावून येतात आमच्या मदतीसाठी आणि अतिशय सुंदर असं म्हणजे असतं. म्हणजे एका जरी खेळाडूला लागलं तरी जेवढे 60-70 खेळाडू होते 70 खेळाडूंचा खेळ थांबलेला असतो आणि हीच स्पोर्ट्स स्पिरिट आहे बघा. नक्कीच रमेश सर आणखीन माहिती आम्हाला मिळते का एसटी रक्षकांच्या मागे जे मामा आहेत ना त्यांचं वय आहे 63. 65 सॉरी सर 65 आहे. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत बघा. 65 वय असून सुद्धा तेवढी फ्रेश हालचाल आहे मैदानावर. गणनाथ भोईरे त्यांच्यासाठी टाळ्या होऊ द्या.
क्या बात आहे. आजही क्रिकेटला एन्जॉय करतात. बघा सर्कल मध्ये उभे. ओ इथे थोडा बॅड लक. धाव घेण्याची तयारी दाखवल्या. एक एक धाव महत्वाची. डायरेक्ट हिट झाला असता तर थोडं मी म्हणेन दुर्दैव्य. बॅटिंग करताना तोरणा संघ पोहोचला धावा फलकावरती एकूण 29. 65 वय एवढं सोपं नाही आहे आणि एवढ्या वयात क्रिकेटला खेळणं, क्रिकेटची एन्जॉयमेंट करणं, फिटनेसला सांभाळणं. नक्कीच आणखीन माहिती मिळते का आम्हाला? हा 63 त्यांचं आहे आणि हे इथे बसलेत ना मामा, त्यांचं 65 आहे. क्या बात. सुरेश आव्हाड त्यांचं सुद्धा कौतुक आपण करूया. गणेश आला. गणेश बॉबी पहिल्या चेंडूवर विकेट, चौकार, सिंगल, धावा दाफलकावर 29. तोरणा संघ आपण पाहतो बॅटिंग करतो आणि क्षेत्ररक्षण करणारा शिवनेरी राऊंड विकेट. हा खोदून काढलाय चेंडू, डीप वरून येतो फिल्डर. ओहो झेल घेण्याची तयारी. इथे झेल घेणं अवघड होतं मात्र पंचांकडे अपील झाले जरूर आणि इशारा कोणता येत नाहीये. संघाची धावसंख्या धावफलकावर पाहतो. टोटल रन्स पूर्वार्धामध्ये खेळणारा संघ खेळतो तोरणा 4-11. 30 धावा, 2 षटकं, 4 चेंडूचा खेळ संपलाय. 5 षटकं, 5 गोलंदाज आपण पाहतोय 30 या धावसंख्येवर. एकंदरीत धावफलक आपण पाहिलं 30 धावा. धावसंख्या आहे ती 29. 30. गणेश बॉबी निलेशनं धावा दिल्या 9 आणि शशिकांतनं दिल्या 15 धावा. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, ऑन साइडला दूरवर क्षेत्ररक्षक रेडी. 1 धाव. नकार दिलाय जरूर पाहूया. तर आमचे आयोजक कमिटी मेंबर निलेश फडके प्रचंड मेहनत असते आणि आज प्रदूषण मुक्त भारत हा संदेश ते काही वेळापूर्वी देऊन आले. त्यांचं आपण हार्दिक स्वागत करूया. सर हे इथे जे नियोजन जे केलं आहे ना ते खरोखरच वाखाणण्याजोगं आहे. सुंदर. आणि निलेश सरांसारखे किंवा निलेश पाटील असतील किंवा आपले शशिकांत जितेकर असतील, खूप नावं अशी घेण्यात. अवी दादा आहेत, त्याच्यानंतर महेश आहेत. नावं घेऊ तेवढे कमीच आहेत. त्यांनी अहोरात्र प्रयत्न करून एवढं चांगलं मैदान, मला वाटतं हे सोनू आपले आहेत, त्यांनी अशी नावं खूप घेण्यासारखी आहेत माझ्याकडं. कैलाश, हा सॉरी सर, कैलाश आहेत, गणेश आहेत, खूप नावं आहेत माझ्याकडं. नावं नाही घेतली त्यांचं मी परत एकदा म्हणजे हे करतो मनात बसून, पण नावं खूप घेण्यासारखी आहेत. नावं घेतली तर इथंच रात्र जाईल. नक्कीच ही इम्पॉर्टंट विकेट बघा. किसन बाद झालाय आणि आता थोडं तणावाचं वातावरण निर्माण झालंय. सर्वांचीच मेहनत मी म्हणेन, मग सोनू असतील, निलेश असतील, त्यांचे सहकारी असतील, सर्वांचा नामोल्लेख जरूर होणार आहे कारण आपली स्पर्धा आहे. सर्वजण एकत्रित प्रॅक्टिसला येत असतात आणि आज मी म्हणेन पहिलं वर्ष असेल कदाचित. राजीव गांधी मैदान प्रीमियर लीग एक वेगळी संकल्पना आहे. अगदी सकाळी सर्व सहकारी एकत्र येत असतात. फास्ट केला, फिल्डिंग लावून घ्या, एकत्रित येऊ नका. 5:02 झालेत. कमिटी मेंबर्सनं आम्हाला सांगितलंय का थोडा फास्ट खेळा. मगाशीच निलेश फडके म्हटले होते का आम्हाला सासगाव यात्रेला जायचे आणि जरा फास्ट सामने होतील तर बरं होईल. 31 धावा दाफलकावर. सर बघा क्रिकेटला सर्व एन्जॉय करतात. पुन्हा एकदा मी विनंती, टीम मीटिंगची परवानगी नाहीये. किती धावा होतील रमेश सर, का अंदाज लावू शकता का? कारण आतापर्यंत 3 षटकानंतर 31 आहेत. नक्कीच 70+ व्हायला पाहिजे. कारण जरी किसन आणि किरण आउट झाले असले तरी मनोज आणि अलंकार ही जी जोडी आहे ते खरोखरच नावाजलेले फलंदाज आहेत. मनोज सारखा फलंदाज अजून तिथं क्रीजवरती आहे, त्यामुळे कोणी सांगता येत नाही. पण 70+ टार्गेट ते ठेवणारच आहेत नक्कीच. तर 2 षटकांचा खेळ बाकी आहे. फिल्डिंग करणाऱ्या शिवनेरी संघाला लास्ट वॉर्निंग आले कमिटीकडून का ते खूप वेळ घेतात. आपल्याला त्रास होईल कारण 6 वाजता अंधार येतो. चला शिवनेरी आपण खूप वेळ घेता. जय आलाय धावा दाफलकावर 31. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू बॅटवर आला नाही. फटका कन्वर्ट करण्यासाठी प्रयत्न डेफिनेटली केला होता मात्र तो फटका खेळू शकले नाहीये. बॅटिंग करताना मनोज सरांना आपण जरूर पाहतोय. 4 चेंडू मध्ये आपण आतापर्यंत वैयक्तिक योगदान त्यांचं 6 आहे.
डावाची सुरुवात चौकाराने केली. संघाची धावसंख्या 31. बॅकफुटला जाऊन फटका बनवला. ग्रेट हिट. दिस इज अ बिग शॉट. फटका कसा बनवला जातो रमेश सर, याचं चांगलं प्रात्यक्षिक. कौतुक करायला पाहिजे या फटक्याबद्दल. खरोखरच कौतुक करायला लागेल. आणि मनोज यांचं खरोखर ते होमच तिथेच खेळतात ते, त्याच्यामुळे त्यांना वेगवेगळे फटके तुम्हाला नक्कीच इथं बघायला पाहिजे. त्यांच्या बॅटमधून अतिशय आक्रमक फलंदाज आहेत. नक्कीच 4 धावा मिळाल्या. प्रत्येक फलंदाजाचा एक स्ट्रॉंग झोन असतो. काहींना स्क्वेअर लेगला खेळायला आवडतं, काहींचा मिड विकेट असतो, काहींचा फाईन लेग असतो, काहींची चौफेर फटकेबाजी असते आणि विशेष प्रावीण्य काहीकांचं एका क्षेत्रामध्ये असतं. बघा रमेश सर, तिथे आता एक फिल्डर नियुक्त केला जिथे मनोज सरांनी एक चौकार दाखवला. आतापर्यंत 2 चौकार वैयक्तिक त्यांचं योगदान 10 आहे आणि संघाची धावसंख्या 35. 35 रन्स, 35 धावा धावफलकावर. 4थ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर. शिवनेरी संघ थोडा सेट होण्यासाठी ते वारंवार वेळ घेतात, कारण एक डाव्या हाताचे फलंदाज आहेत आणि एका बाजूला आपण पाहतो अलंकारला. मनोज आणि अलंकार. लो फुल टॉस चेंडू काहीसा खाली राहिला, फायदा उठवता आला नाही. पंचांकडे अपील झाली आणि हा डॉट बॉल. संघाची धावसंख्या धावफलकावर पाहतोय. टोटल रन्स 35 रन्स ऑन बोर्ड. 35 धावा. ओव्हर नंबर 4. 3 चेंडू संपले. धावा येते धावफलकावर 35. 35. बॅटच्या मधोमध हा तडाखा, मनगटी ताकदीचा हा फटका. हायवर्ड्स 5000. ही पॉवर आपण जरूर पाहिली. ऑन साइडला काय म्हणाल रमेश सर, अफलातून फटका होता. उंची पाहिली, स्ट्रोक पाहिला, सर्व काही सुंदर होतं. खूपच सुंदर सर. एक्केचाळीस धावा धावफलकावर. 2 गडी बाद. ओव्हर नंबर 4. जय ड्राईव्ह करतो इनसाइड सर्कल. फिल्डर तिथे रेडी आहे. 1 धावेसाठी निघाले. सिंगलला धावफलक पुढे सरकेल. संघाची धावसंख्या आपण धावफलकावर पाहूया. 42. 42 रन्स. 42 धावा धावफलकावर. शेवटचा चेंडू. गोलंदाजी मार्कवर जय सज्ज झालाय. धावसंख्या धावफलकावर 42. 42. लास्ट बॉल. समोर खेळण्यासाठी उभा आहे अलंकार. यस, हा चेंडू व्हाईट बॉल. अंपायरचा कॉल आलाय आणि या व्हाईट बॉलला संघ पुढे सरकेल. धावसंख्या येते 43. पॅव्हलियन मध्ये थोडं तणावाचं वातावरण. तोरणानं आज चांगला खेळ दाखवला. व्हाईट बॉल. यापूर्वीचा चेंडू. यस, इथे डेफिनेटली सफलता मिळाली. विकेट प्राप्त केली ती जयनं आणि आता एकूण गडी बाद झालेत. 2 गडी बाद. संकेत सरकलाय. संकेत सरकलाय. आपण जरूर पाहूया संकेतला. 4 षटकांच्या खेळाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर एकूण धावा 43. कोण बोलतोय? हॅलो. हाँ हाँ बोलो ना. हाँ बाजू में 3 मंजिले का है, जूना बिल्डिंग है. हाँ महालक्ष्मी बाजू में ही है. देखो बाजू में 3 मंजिले जूना बिल्डिंग. हाँ हाँ घर पे मैं अभी बाहर हूँ. घर पे आप जा सकते हो. ग्रामीण आणि ओपन. हाँ हाँ वही 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 करेक्ट करेक्ट. यस यस करेक्ट. तर 4 षटकांचा खेळ संपलाय. ओव्हर नंबर 5. ओव्हर नंबर 5. गोलंदाजी मार्कवर समोर खेळताना आपण जरूर पाहतोय मनोज सरांना. प्रहार करण्याचा प्रयत्न. शेवटचं षटक आहे पूर्वार्धातील. गोलंदाजी मार्कवर सुनील आलाय. 5 चेंडूचा खेळ बाकी.
वैयक्तिक मनोज यांचं योगदान पाहिलं तर 1 षटकार 2 चौकार व इंडिव्हिज्युअल परफॉर्मन्स पाहिलं तर 9 बॉलमध्ये 17. गुड बॅटिंग. 9 चेंडूमध्ये 17चं योगदान. संघाची धावसंख्या 43. ओ गॅप शॉट, स्किलिंग शॉट, एक्साइटिंग. आणि इथे बघा गॅप मध्ये कसं भेदायचं, अगदी आपल्या पायांचा वापर करत ढकलून दिला या चेंडूला. आणि जरूर आपण इथे पाहिलं खुश करताना ही बॅटिंग. पुढचा चेंडू सुनीलचा सामना करतात ते मनोज आणि पुन्हा एकदा उंचावर मारण्याचा प्रयत्न. 1 धाव पूर्ण केली आहे. दुसरी धाव काढण्याचा तेवढं गचाळ होतं आणि 2 धाव पूर्ण केल्यात. मला वाटतं 3री धाव पूर्ण केली आहे. 3 धावसंख्या वाढते ती 50. आणि त्याला पंचाने लवकरात लवकर चालू करायचंय. सामना लवकर चालू करा, काळोख होणार आहे. स्पीडअप करा जरा. टीम मीटिंग कमी करायच्यात. पुढचा चेंडू संकेत आणि उंचावर मारण्याचा प्रयत्न आणि बघूया झेल होऊ शकतो का. आणि गच्चा क्षेत्ररक्षण झेल सुटलाय. 1 धाव पूर्ण झाली आहे. तिसऱ्या धावाचा प्रयत्न, मला वाटतं 3 धाव पूर्ण. धावसंख्या वाढत होते 3, धावसंख्या होत होती 53. गच्चा क्षेत्ररक्षणाला लागेल. सोपा झेल होता परंतु तो झेल पकडता आला नाही आणि धक्का काही देता येणं आला नाहीये. धाव संख्येत मात्र वाढ होतोय. धावसंख्या होत ती 53. पुन्हा एकदा उंचावून मारण्याचा प्रयत्न आणि मला वाटतं हा सीमारेषा बाहेर चौकार. मनोज यांच्या बॅटमधून निघाला खणखणीत असा चौकार. धावसंख्येत वाढ होतोय 4ने. धावसंख्या होत ती 57. 57 धावा. आणि आता शेवटचे 1 चेंडू शिल्लक आहे. बघूया या एका चेंडूवरती किती धावा जमवतात मनोज आपल्या संघासाठी. नक्कीच मोठा फटका येणार आहे. सुंदर चेंडू आणि मला वाटतं हा झेलबाद होऊ शकतो परंतु जमिनीला लांब केलाय. झेल काही टिपता आला नाही आणि 1च धाव पूर्ण. धावसंख्या होती ती 58 धाव झाल्यात. 59 धावांचं टार्गेट आहे. थोडेसे धावा कमी झालेत नक्कीच. बघूया आता झालेल्या माहितीनुसार याच मैदानावरती आता जे हे मंडळ आहे तेच मंडळ 1 लाखाचं टुर्नामेंट ठेवणार आहेत ओपन मध्ये. ओम साई कला क्रीडा सांस्कृतिक मंडळ यांच्या वतीने याच मैदानावरती जानेवारीमध्ये 1 लाखाची टुर्नामेंट ठेवण्यात आलेली आहे. सर्वांचं लक्ष असू द्या. इच्छुक संघांनी आपली उपस्थिती दाखवायची आणि भाग घ्यायचा आहे. मी लाईव्ह मध्ये करतो.
जानेवारी मध्ये 5 दिवस ना पहिला तारीख नको ओपन ग्रामीण सगळं म्हणजे तारीख चला मॅच ऑन करा मॅच ऑन करा तोरणा संघ शिवनेरी चला आता फिल्डिंग करेल शिवनेरीनं टॉस जिंकला होता आणि आता त्यांना धावा डिपेंड करायचं आणि पाहूया या सामन्यामध्ये काय होणार मॅच कडे लक्ष वेधूया तर विजयासाठी 59 चे टार्गेट आहे 49 धावा करायचे सामना कसा होणार सामना चुरशीचा होणार का यावर सर्वांच्या नजर आहेत पाठी मागा असतो वरती असतो तर 59 चला मॅच सुरू ठेवा मॅच स्पर्धा थांबता कामा नाहीये तर राजीव गांधी मैदान प्रीमियर लीग ची ही स्पर्धा आपण पाहतोय आणि क्रिकेट रसिकांसाठी आणखीन एक खुश खबर आज आपण पाहतोय राजीव गांधी मैदान प्रीमियर लीग यशस्वीरित्या संपन्न झाल्यानंतर जानेवारी 20-25 ला आणखीन एक स्पर्धा तुमच्या भेटीला येणार आहे ओम साई कला क्रीडा सांस्कृतिक मित्रमंडळ आणि राजीव गांधी मैदान चे आमचे सर्व समर्थकाच्या वतीने येणाऱ्या जानेवारी महिन्यामध्ये 5 दिवस रंगणारी डे क्रिकेटची भव्य दिव्य स्पर्धा जिचं पहिलं पारितोषिक असेल 1 लाख सेकंड प्राइज 50,000 थर्ड प्राइज 25 फोर्थ प्राइज 25 जानेवारी मध्ये होणारी ओम साई कला क्रीडा सांस्कृतिक मंडळातर्फे आयोजित याच मैदानावर डे ची भव्य दिव्य स्पर्धा ग्रामीण आणि खुल्या गटामध्ये होणार आहे ही आणखीन एक खुश खबर क्रिकेट रसिकांसाठी आणि क्रिकेट खेळाडूंसाठी शुभेच्छा देऊ याच स्पर्धेला येणाऱ्या जानेवारी हंगामामध्ये याच मैदानावर पंचांचा इशारा आलाय 59 रन्स टू विन शिवनेरी संघ बॅटिंग करतोय जय प्रथमेश आघाडीची जोडी पहिला चेंडू कट करतोय या चेंडूला काय होणार या सामन्यामध्ये जरूर थरार नाट्य पाहूया 59 चा टप्पा ओलांडायचा आणि रमेश सर सुरुवात मात्र आता दणक्यात झाल्या नक्कीच अशी दणक्यात सुरुवात झालेली आहे आणि खरंच हे दोघंही दणकेबाज फलंदाज आहेत कधी पण दणका देऊ शकतात समोरच्या संघाला वाईट चेंडूच्या रूपात धावसंख्या होती ती 1 ने धावसंख्या होती 5 खरोखरच सर हे दोन्ही फलंदाज आहेत ना जोपर्यंत हे उभे आहेत ना क्रीजवरती तोपर्यंत मॅच रूपच बदलून टाकू शकतात सुंदर चेंडू पुन्हा एकदा खराब चेंडू पंचांचा इशारा धावसंख्येत वाढवतो 1 खराब गोलंदाजी म्हणायला लागेल कैलास यांची धावसंख्या होते ती 6 आणि आता मात्र फ्री हिट बघूया पुन्हा एकदा उंचावर मारण्याचा प्रयत्न आणि हा सुंदर क्षेत्ररक्षण अलंकार यांच्याकडून धावसंख्या होते ती 7 बिनबाद 7 शिवनेरी संघ बॅटिंग करतोय जय आणि प्रथमेश फायनलचा सामना आपण एन्जॉय करतोय सुंदर अशी ट्रॉफीज रमेश सर बघा लक्ष वेधून घेणारी ट्रॉफीज कुठला संघ आज घेऊन जाणार तोरणा का शिवनेरी
जय वैयक्तिक 2 चेंडूचा सामना केलाय, 5 वर खेळतोय, 59चं टार्गेट आहे. कैलास राऊंड विकेटनं ताकदीचा प्रचंड वापर, कव्हर शॉट कव्हरला, हा पकडलाय झेल, आनंदाचं वातावरण. पहिली विकेट मिळाली. बॉबी जरूर मैदानावर शिरकाव करतोय, मात्र ज्या जयनं सुरुवात केली होती तो इथे बाद झालाय. टीम मीटिंग तुम्हाला जास्त वेळ घेता येणार नाही, अंधार होत चाललाय. प्रथमेश बाद झाले आणि जय आणि आता असेल बॉबी. जयनं 2 चेंडूचा सामना केला, 5 वर खेळतोय, त्याच्याकडे क्षमता आहे, मात्र तेवढाच प्रमुख फलंदाज प्रथमेशनं नाराज केलं. गुड फिल्डिंगचा दर्जा पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षणाच्या या दर्जानं मात्र प्रभावित केलं. मॅच कशी होणार, सामना अतितटीचा होणार का, लक्षणीय प्रेक्षणीय होणार का, विजय खेचून कोण आणणार या सामन्यामध्ये. 7 धावा दाफलकावर, 7 रन्स ऑन बोर्ड, विनिंग टार्गेट 59. नक्कीच सर, हा खरोखरच सुंदर सामना होणार आहे. प्रेक्षकांना नक्कीच असा बघायला सामना भेटणार आहे की दोन्ही संघ तुल्यबळ आहेत. जोपर्यंत शेवटचा चेंडू पडत नाही तोपर्यंत काही सांगता येत नाही. दोन्ही संघांना समान संधी आहे. कैलासांचा पुढचा चेंडू सामना करतात ती बॉबी आणि सुरेख चेंडू, तसाच गचार क्षेत्ररक्षणामध्ये त्यांनी स्वतःच्या गोलंदाजीची झेल सोडलेला आहे आणि एक जीवदान मात्र दिले बॉबी यांना. बघूया बॉबी या जीवदानाचा कसा फायदा घेतात ते. धावसंख्या मात्र आहे तिथेच 7. सुंदर चेंडू, बॉबी यांना काही समजलं नाही आहे. निर्धाव टाकण्यात चेंडू यशस्वी झालाय तो कैलाश. 7 पहिलं षटक चालू असताना धावा होतात त्यात 8. पहिल्या षटकच्या समाप्तीनंतर धावसंख्या होत ती 8 धावा. तो पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. पूर्वार्धामध्ये आपण केलं, शशिकांतनं 15 धावा दिल्या होत्या, मात्र इथे पारडं मी म्हणेन आता तोरणा संघाचं जड आहे, कारण त्यांनी धावा रोखल्यात. 5 षटकं 5 गोलंदाज. टीम मीटिंग घेऊ नका, टीम मीटिंग जास्त वेळ घेता येणार नाही. 5:30 वाजलेत. बघा, प्रत्येक सामना तुम्हाला 6-7 षटकांचे खेळायला मिळालं. मी म्हणेन मॅनेजमेंटचं सर आपण कौतुक करूया. वेळेवर स्पर्धा सुरू झाल्या, खेळाडूंचं सहकार्य मिळालं, मात्र आता फायनलला सुद्धा तशाच सहकार्याची गरज आहे. आता तुमच्याकडून अपेक्षा बाळगूया सर्व आपल्या खेळाडूंकडून. नक्कीच सर, टीम मॅनेजमेंट नक्कीच सुंदर असं आयोजन केलेलं आहे. त्यांचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. राजीव गांधी मैदान ची संपूर्ण मेंबर्स, सरांनी मगाशी सांगितलं का ते सोमवारी मॉर्निंगला का प्रॅक्टिसला येत नाही, कारण संडेला मॅचेस असतात आणि रविवारी बरेच काही कार्यक्रम असतात, मग थोडासा आळस येतो. मात्र त्यानंतर मंगळवारपासून डेली रुटीन सराव सुरू होतं, ही माहिती मिळाली. मात्र ज्यांच्याकडे वेळ असतो ते येत असतील रमेश सर, जे मंडेला सुद्धा चुकवत नसतील. नाही, खूपच कमी असतात आणि मग जर कमी झाले तर मग 3-4 ठिकाणी न खेळता एकाच ठिकाणी आम्ही मिळून खेळतो. नक्कीच. मॅच कडे वळूया आपण. इम्पॉर्टंट मॅच ऑन साइडला. ओ हो, झेल होणार का रिस्की, आणि हा फटका गेलाय. 4 धावेसाठी चौकार, दणदणीत चौकार. धाव सुटला, बघितलं नाही त्यांनी. गणेश अंदाज येत नाही ना हाईटला. गणेश लागतो कधी प्लेअर पुढे पुढे बॉल असं पडणार, नक्कीच अंदाज यायला पाहिजे. तरी बघा चष्मा आहे. तर 4 चेंडूमध्ये आता वैयक्तिक योगदान 5 धावा आहेत. 12 धावा धावफलकावर आहेत. 5 वर खेळतोय गणेश, जय खेळतोय 5 वर आणि गोलंदाज किसन.
किसनला आपण जरूर पाहतोय. शशिकांत महागडा ठरला होता पूर्वार्धामध्ये, शेवटच्या षटकामध्ये सुनील महागडा ठरला होता आणि आता किसन सुद्धा. तोरणा आणि शिवनेरी यांच्यामध्ये होणारी फाईट. मॅच कडे लक्ष वेधूया. किसन राऊंड विकेटनं. हा चेंडू उसळी घेणारा बॅटवर आला नाही जरूर आणि हा डॉट बॉल. निर्धाव चेंडूची सांगता. फायनल कोण जिंकणार, तोरणा की शिवनेरी, ही सुद्धा चर्चा सुरू आहे. किसननं आतापर्यंत गोलंदाजी करताना चौकार दाखवला, त्यानंतर डॉट बॉल. अजूनही 4 चेंडूचा खेळ इथे बाकी आहे. शरीरभेदी गोलंदाजी, आक्रमकता सिद्ध होते, कमबॅक चांगले. क्रिकेट रसिक सुद्धा या सामन्याचा आनंद घेत असताना राजीव गांधी मैदान प्रीमियर लीग स्पर्धा कोण जिंकणार, सर्वांना प्रश्न पडलेत. महाराष्ट्राच्या जनतेला प्रश्न पडलेत, आता मुख्यमंत्री कोण होणार, आणि आता इथे सर्वांना प्रश्न पडलेत का फायनल कोण जिंकणार. ही चर्चा सुरू आता या मैदानावर. एकूण धावा 12 धावा आहेत. दूरवरून जरूर आपण पाहतोय यो हो रनिंग कॅच. प्रयत्न चांगले केले मात्र धावा रोखू शकत नाही. इथे टक्कर. विनिंग टार्गेट 59. संघाची धावसंख्या धाफलकावर. स्कोर मूव्स ऑन. एकूण धावा धाफलकावर 14. एक गडी बाद 14. दुसऱ्या षटकातील अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी. थरार नाट्य क्रिकेट. अटीतडीची लढाई, अस्तित्वाची लढाई. कोण कुणाला पराभूत करणार, कोण कुणाला नमवणार, यासाठी होणार हे युद्ध. जिंकू किंवा मरू दोन्ही संघासाठी ही प्रतिष्ठेची लढाई. चला वेळ जास्त घेऊ नका. 5:25. 14 धावा झाले. टार्गेट 59चे आणि धाफलकावर धावा 14 आहेत. गणेश बॉबी जय प्रथमेश बाद झाला. जय कडून अपेक्षा आहे गणेश बॉबी कडे ती कॅपॅसिटी आहे. मात्र किसननं जो कमबॅक केलाय, पहिल्या चेंडूवर चौकार आल्यानंतर 3 चेंडूमध्ये फक्त 2 धावा दिल्यात. ओ गुड बॉलिंग आणि हा चेंडू डॉट बॉल. आतापर्यंत 5 चेंडूचा खेळ संपलाय. धावा 14 आहेत. 2 षटकानंतर 24 धावा होत्या जेव्हा तोरणानं बॅटिंग केल्या आणि आता 14 धावा आहेत. नक्कीच सलग 3 चेंडू डॉट. गुड बॉलिंग किसन. पुढचा चेंडू. एकदा गोलंदाजी आवडली असेल तर टाळ्या झाल्या पाहिजेत आणि हा पंचांचा इशारा येतोय. व्हाईट बॉल. थोडी लाईन भरकटली, जास्त स्विंग झाला, ऑफस्टिकच्या बाहेर होता. थोडी स्टायलिश अंपायर दाखवला आम्हाला अमोल सरानं. किसनचा हा पुढचा चेंडू. आता लाईन चांगली आहे. अपील मध्ये उत्साह आहे. इशारा येत नाही पंचांकडे दाद मागताना. यस डेफिनेटली. टीम मीटिंगची परवानगी नाहीये, लक्ष असू द्या. टीम मीटिंग तुम्हाला घेता येणार नाहीये. 2 षटकं संपली. धावा धाफलकावरती एकूण 15 धावा. विनिंग कॅल्क्युलेशन, येणारे चेंडू आणि धावांचं अंतर आता जरूर पाहूया. 5 षटकांचा सामना आहे. 3 षटकांचा खेळ बाकी आहे आणि 18 बॉल 59. 18 चेंडू आणि 44 धावेची गरज. मॅच कडे जरूर वळूया, लक्ष वेधूया. सामना चुरशीचा आहे, सामना कमालीचा आहे. तोरणा जिंकणार का शिवनेरी जिंकणार, कोण सामना जिंकून नेणार, सर्वांना उत्कंठा लागल्या. कमिटी मेंबरचा इशारा आलाय. जास्त वेळ घेतोय फिल्डिंग करणारा तोरणा संघ, कारण अंधार झाला तर बॅट्समनला त्रास होईल आणि या बारीक बारीक गोष्टींना खूप महत्त्व दिले जातं. आणि मॅनेजमेंटने आता आम्हाला निरोप दिलाय, जास्त वेळ घेता येणार नाही. स्पीडअप करा, थोडी मॅच स्पीडअप करा. नक्कीच रमेश सर, अंधारामध्ये खूप काही फायदा घेता येतो हो, म्हणूनच जरा पंचांनी स्पीडअप करायचं आहे प्लीज. चला आपलेच संघ आहेत. अंधारामुळे कुठल्याही संघाचं नुकसान होतं कामा नाहीये. तुमचंच नुकसान आहे त्याच्यामध्ये. एवढी सुरळीत स्पर्धा चालू आहे आणि अशा प्रकारे सहकार्य असणं सुद्धा महत्वाचं आहे. मॅच कडे जरूर वळतो आपण. हा तडाखा, ताकदीचा वापर. ओ डिफिकल्ट
निशाणा तर साधला होता, नजर चेंडूवर होती, बॉडीला बॅलन्स होतं, मात्र थोडं संतुलन ढासळलं रमेश सर आणि ही झेल मिळाली नाही. मात्र तितक्या वेगाने 2 धावा पूर्ण, 17 धावा विनिंग कॅल्क्युलेशन. आपण जरूर पाहूया संघाची धावसंख्या 17, येणारे 17 चेंडू 42 धावा, 17 बॉल 42. मनोज आलाय, 5 षटकांचा सामना आहे, 17 बॉल 42. लाईन पाहिली, ड्राईव्ह करतोय, ताकदीचा वापर, इनसाइड सर्कल, 1 धाव जरूर मिळेल. 17-42 आणि आता येणारे 16 चेंडू आणि 41 धाव्यांची गरज. दबाव शिफ्ट झालाय बॅटिंग करणाऱ्या शिवनेरी या संघावर. मात्र 1-2 मोठे फटके आले ना तर थोडा दबाव हा रिलीज होईल आणि ती कमालीची बॅटिंग जय कडून अपेक्षा, मात्र जयला संधी मिळाली नाही. जिथे गणेश बॉबीनं आतापर्यंत तो 5 चेंडू डॉट खेळलाय, 1 चौकार दाखवला आणि 2 धावा. म्हणजे वैयक्तिक जर त्याचं योगदान पाहिलं तर 7 आहे, ज्यामध्ये 5 चेंडू डॉट खेळलाय, उर्वरित 3 चेंडू. थोडं दुर्दैवी मी म्हणेन, ही या गोष्टी बारीक गोष्टी पाहिल्या जातात जेव्हा सरासरीचा विचार होतो. 16 बॉल 41. फिल्डिंग करणारी टीम खूप वेळ घेते, मॅनेजमेंटचं बारीक लक्ष. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न जरूर या आणि हा डॉट बॉल. समोर खेळतोय गणेश बॉबी आतापर्यंत 6 चेंडू मिस केलेत आणि या एका चेंडूची किंमत काय असते. 16 बॉल मध्ये इक्वेशन होतं आणि आता 15-41. बॉबीनं आज निराश केलं. बॉबीकडून जी अपेक्षा होती, प्रत्येकाचा दिवस असतो, मात्र फायनल मध्ये बॉबी 7 चेंडू डॉट. काय म्हणाल रमेश सर, 7 चेंडू फायनल मध्ये डॉट? नक्कीच चांगली वेळ नाही आहे. म्हणजे हे 7 चेंडू खरोखरच निर्धाव टाकलेत. गोलंदाजाचं पण तेवढंच कौतुक करायला लागेल. बॉबी सारख्या फलंदाजाला तिथे त्यांनी बांधून ठेवलं आहे आणि मला वाटतं 8 चेंडू डॉट आलेत. हे संघासाठी बरोबर नाही आहे. बॉबी मला वाटतं की एक खतरनाक प्लेअर आहे, त्याच्यामुळे नक्कीच त्याचा परत फायदा घेते. त्यांना जीवदानही भेटलेला आहे, बघूया त्याचा कसा फायदा घेतात ते बॉबी. आणि क्लीन बॉल येऊन परत आहेत बॉबी. मनोजाची सुंदर गोलंदाजी म्हणायला लागेल. खरोखरच सर मनोज हे 48+ आहेत आणि आपल्या संघासाठी चांगली कामगिरी करतायत मनोज. स्कोर सांगा, स्कोर किती झाला तो? त्याला स्कोर पाहिजे. 3 षटकानंतर धावसंख्या येते 18 रन्स, 18 रन्स. येणारे 12 चेंडू 41. 12 बॉल 41 धाव्यांची गरज. 5:31 झालेत. 5:31. बॉबीनं चेंडू डॉट खेळले तर एकूण 8 चेंडू कनेक्ट करू शकले नाही. आज चेंडू त्याच्या बॅटला लागले नाही, अपेक्षा जरूर होती. जय. सामन्याचा निकाल स्पष्ट होईल. तोरणा विरुद्ध सिंहगड सेमीफायनल पाहिली, शिवनेरी विरुद्ध कर्णाला पाहिली आणि आता तोरणा विरुद्ध शिवनेरी. चला मॅच कडे लक्ष वेधूया. सर तुम्हाला काय वाटतं या मॅच मध्ये कोण जिंकेल सर? सामन्याचे अंदाज बांधले तर कदाचित गोलंदाजी करणाऱ्या संघाचं आता पारडं जड झालंय, कारण प्रमुख बॅटिंग लाईनअप ढेपाळले. मात्र या मैदानावर काही होऊ शकतो. इक्वेशन मात्र टफ आहे. 12-41 चेस करणं हे थोडं कठीण असतं. मात्र या टेनिस क्रिकेटमध्ये काही होऊ शकतो. अजूनही दोघांनाही समान संधी आहे. कदाचित इक्वेशन 30 धाव्यांवर पोहोचलं तर मी म्हणेन गोलंदाजी करणाऱ्या संघाचा पल्ला भारी. डेफिनेटली मी आता म्हणेन तर कदाचित शिवनेरी संघ थोडा बॅकफुटला चाललाय. नक्कीच इथं त्यांची ओपनिंगची जोडी बाद झाली आहे आणि त्याच्यानंतर आता त्यांची जागा घेण्यासाठी जात आहेत ते प्रीतम. बघूया प्रीतम आपल्या संघासाठी मोठ्या हिटची गरज आहे नक्कीच संघाला आणि ते कसे मोठे फटके मारतात ते बघायला प्रेक्षक उत्सुक आहेत. मोठे फटकेच आता तुम्हाला तारू शकतात असं इथं दिसतंय. प्रीतम जय आउट झाला.
आता मनोज सरांची जी गोलंदाजी होती ती खरंच विजयाच्या दिशेने वाटचाल करताना दिसतंय. त्यांची टीम बघूया त्याचीच गोलंदाजी करतात का. आता नवीन आलेले गोलंदाज राहुल आपल्या संघासाठी करण आहेत गोलंदाज आणि उंचावर मारण्याचा प्रयत्न. एकच धाव समाधान मानावं लागतंय. धावसंख्या वाढते ती 1ने. धावसंख्या होते ती 19. मॅच कठीण होत चालले, डिफिकल्टी झाले. 10 बॉल आणि 40 धावेची गरज. एकदा गोलंदाजी आवडली असेल तर मी म्हणेन तोरणा संघासाठी टाळ्या झाल्या पाहिजेत. गुड बॉलिंग. मात्र आम्ही हारल्यातले नाहीये. क्या बात आहे. गुड फिल्डिंग. आणि फिल्डर होते तिथे किरण. क्या बात आहे. किरणचं कौतुक करूया आपण. खरोखरच सुंदर कॅच आहे किरण यांच्याकडून. अतिशय कंट्रोल करून त्यांनी कॅच पकडली आहे. सीमेर रेषेच्या एकदम लगत कॅच पकडली आहे. सुंदर झेल. चांगला फटका होता. फटक्याचं सुद्धा आपल्याला कौतुक करायला पाहिजे. चतुर फलंदाज होते. मैदानावर काही करू शकले नाही, काही बिघडू शकले नाही. आणि आता इक्वेशन ॲनालिसिस पाहिलं तर कठीण होत चाललंय. समोर 10 बॉल आणि आता विजयासाठी 40 होते. आता 9-40चं समीकरण आलंय. षटकार चौकारांची आतषबाजी करावी लागेल. पुन्हा एकदा किरण तिथे आणि किरण झेल सोडण्यातला खेळाडू नाहीये सर. सुंदर गोलंदाजी. तितकं सुंदर सर क्षेत्ररक्षण होत आहे. मी तेव्हा पहिलंच म्हटलं होतं सर गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण तिथंच महत्वाचं आहे. आता हे 2 झेल बघा. 2 झेल जर पकडले असते ना तर खरंच मॅच त्याच्या बाजूने करत झुकली की नाही बघा. 2 झेलने सुंदर क्षेत्ररक्षण केलं किरण याने. गोलंदाजी क्षेत्ररक्षणामुळे जर बहारदार होते सर. नक्कीच. मात्र फायनलचा सामना कसा असावा जे भाकीत होतं यावर कुठेतरी शंका निर्माण झाल्या आता. कारण 1 साइड विनिंग कडे वाटचाल करण्याची तयारी. 9 बॉल 40. क्रिकेटमध्ये काय होऊ शकतो. ऑन साइडला प्रहार केल्या जरूर धावा मिळतील. तिथे आमचे कमिटी मेंबर्स आहेत आणि जरूर आपण इथे पाहूया. 4 आलेत आणि आता ॲनालिसिस बदलेल कारण एकूण धावा धावफलकावरती टोटल रन्स 23. टार्गेट हे 58 आणि 7 बॉल 36. 7 चेंडू आणि 36 धावांची गरज. 7 बॉल 36. फुटवाचा वापर. यास गोलंदाजी दर्जेदार होते. आता 6 बॉल 6 षटकार ठोकावे लागतील. 6 बॉल 6 षटकार. खरोखरच उत्कृष्ट गोलंदाजी म्हणता येईल मनोज आणि करण यांच्याकडून. आणि आपल्या संघाला विजयाच्या दिशेने नेतात असं वाटतंय नक्कीच. परंतु क्रिकेट हा खेळच असा आहे. शेवटचा चेंडू जोपर्यंत पडत नाही तोपर्यंत सांगता येत नाही. बघूया. 6 बॉल 36. लक्ष थोडं कठीण आहे. प्रत्येक चेंडूवर षटकारांची गरज आहे. आशिकेश भोईर यांना पाठवायला लागेल ज्यांना 6 चेंडूमध्ये 6 षटकार मारण्याचे विक्रम सुद्धा आहे त्यांच्याकडे. आणि आता ती वेळ आली. 6 बॉल 6. सिंगल डबल काही बिघडू शकत नाही. आणि आता आपण पाहतोय 23 58 होत्या. 5 बॉल 35. फायनलचा सामना एकतर्फी नाही व्हायला पाहिजे. मात्र आता ते चित्र स्पष्ट सर झाले आणि फायनल एकतर्फीकडे वाटचाल करते. नक्कीच विजयाच्या दिशेने वाटचाल करतायत. अलंकार सुंदर गोलंदाजी करतात. मनोज आणि करण यांच्या पावलावरती पाऊल ठेवून गोलंदाजी टिचून गोलंदाजी करतात. मला वाटतं मनोज सरांनी जी गोलंदाजी केली होती तीच खरंच कल्टी देणारी होती मॅचसाठी. खरोखरच सुंदर गोलंदाजी केली होती मनोज यांनी. सर मनोज सर आहेत ना 48+ आहेत तरी पण इतकी चांगली गोलंदाजी करतात. त्यांचं खरंच इथे कौतुक करावं लागेल. नक्कीच. आता थोड्या फॉर्मॅलिटीज आपल्याला चित्र स्पष्ट होते कारण एकतर्फीकडे विजयाकडे वाटचाल करतोय तो तोरणा संघ. बघा प्रेक्षक वर्ग ज्याने कोणी चेअर्स खुर्च्या आजूबाजूला नेल्या असतील त्या समोर आणून ठेवाव्या. खुर्च्या कोणी आजूबाजूला इतरत्र नेल्या असतील तर त्या समोर आणून ठेवा.
फायनलचा सामना इथे आता होतोय आणि यानंतर आम्ही बक्षीस समारंभाकडे वळणार आहोत. फॉर्मॅलिटीज. तर जानेवारीमध्ये पुन्हा एकदा ओम साई कला क्रीडा सांस्कृतिक मित्रमंडळ आणि या स्पर्धेचे आयोजक यांच्या वतीने जानेवारी 20-25 चा धमाका डे ची 5 दिवसाची स्पर्धा, जिथे फर्स्ट प्राइज 1 लाख, सेकंड प्राइज 50,000, 5 दिवस लागणारी चतुर्थ 4 पारितोषिकांची स्पर्धा आणि ग्रामीण आणि ओपन गटामध्ये होणार आहे. ही सुद्धा एक पर्वणी असेल. 40+ चा सुद्धा समावेश असेल. ग्रामीण, ओपन आणि 40+. बघा, ज्यांनी खुर्च्या आजूबाजूला घेऊन गेलेत, कमिटीकडून आम्ही विनंती करतो का जवळ आणून ठेवाव्या. दोन्ही संघांचं अभिनंदन. दोन्ही संघांचं अभिनंदन. सर्वांचं मनापासून धन्यवाद देतो आपण दिलेल्या या अमूल्य वेळाबद्दल. भगवान शेठ गायकवाड संघ मालक यांचा आम्ही मनापासून धन्यवाद देतो. आज दिवसभर त्यांनी सुद्धा क्रिकेट एन्जॉय केलं आणि आता आपण वळणार आहोत आभार प्रदर्शन आणि त्यानंतर बक्षीस समारंभाच्या कार्यक्रमाकडे. चला, चेअर आणि स्टंप घेऊन या समोर.